बँकॉकमधली ही दृश्य आहेत मध्यरात्रीची. होय, बँकॉक, दक्षिण कोरिया आणि अशा अनेक देशांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी मध्यरात्री ही दुकानं सुरू असतात. आता महाराष्ट्र सरकारनंही व्यापारी आणि ग्राहकांसाठी असाच ऐतिहासिक निर्णय घेतलाय. राज्यातली दुकानं यापुढे 24 तासही खुली राहणार आहेत. तर महाराष्ट्र हे प्रगतशील राष्ट्र आहे, उद्योग क्षेत्राची राजधानी मुंबई आहे आणि म्हणून मद्य विक्री आणि मद्यपानाची ठिकाणं असलेली विक्री ही सगळी बंद करून जी दुकानं आहेत ही 24 तास उघडा ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आणि हा ऐच्छिक आहे, कोणाला असं कंपल्शन केलं नाही की तुम्ही तुमचं दुकान उघडंच ठेवलं पाहिजे. ज्यांना ऐच्छिक हे दुकान उघडं ठेवायचं असेल त्याची मुभा महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे. राज्यात यापुढे दुकानं, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल, थिएटर तसंच नाट्यगृह 24 तास खुली राहणार आहेत. तर बार, परमिट रूम, वाईन शॉप, हुक्का पार्लर, डिस्कोथेक यांना 24 तास खुलं ठेवता येणार नाही. सर्वप्रथम मी महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाचं मी हार्दिक अभिनंदन करतो की ज्यांनी ह्या व्यापाऱ्यांसाठी 24 तास हे खुले आस्थापन केल्यामुळे येणाऱ्या ग्राहकांची जी अडचणी होत होती की संध्याकाळी 8-8:30 नंतर जे मार्केट खाली जातो त्या ग्राहकांची डिमांड आणि व्यापाऱ्यांची डिमांड हे समतोल राखून तर उद्योग विभागाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. मुळात स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून दुकानं 24 तास सुरू ठेवण्यास निर्बंध लावल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे कर संकलनात 3 ते 5 हजार कोटींची वाढ होऊ शकते. तसंच राज्याच्या जीडीपी मध्ये 1 ते 3% वाढ होण्याची शक्यता आहे. फायदा इसका ये होगा कि नई नई फॉर्मेट खुलेगी, जैसे कि फॉरेन कंट्रीज में टेस्को है, 7-Eleven है, 24/7 जैसी दुकानें हैं जो एक फॉर्मेट होता है. तो ये ऐसी फॉर्मेट नई नई आएगी तो इसमें पूरे मुंबई को फायदा होगा, कस्टमर को फायदा होगा. इंटरनेशनल नेशनल लेवल के कस्टमर जो मुंबई अपनी फाइनेंशियल कैपिटल है जहाँ पे शॉपिंग के लिए आते हैं उसको जरूर इसका फायदा होगा. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील रोजगार निर्मितीत वाढ होईल आणि पर्यटनालाही चालना मिळेल. या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशा प्रकारे होते आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काय सकारात्मक परिणाम दिसून येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. सूरज मसूरकरसह रणजित माजगावकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.